ओके, तर आपण काल सी प्लस प्लस चालू केलं होतं. तर थोडा पार्ट मी रिपीट करतो, काल काय काय झालं होतं ते. आणि आज आपण नेक्स्ट उप्स कन्सेप्टच परत घेणार आहोत इन डिटेल. तर सी लँग्वेजचं डिटेल्स वगैरे आपण काल पाहिले होते, कुठले कुठले टॉपिक्स आपले कव्हर झालेत आतापर्यंत. सी लँग्वेज कोणी डेव्हलप केली, तर डेनिस रिची अटेंटिव्ह बेल लायब्रेटरीचा तो सायंटिस्ट होता. 1972 ला सी लँग्वेज डिझाईन झाली. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर काय असते, ही लँग्वेज नाही आहे. डेटा स्ट्रक्चर इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग, स्टोरिंग अँड ऍक्सेसिंग डेटा इन अ प्रॉपर मॅनर, अशी तुम्ही डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन सांगू शकता. त्याच्यामध्ये पण लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये कुठले येतात, लिंक लिस्ट आणि ॲरे वगैरे जे येतात त्या लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये येतात. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये ट्री आणि ग्राफ हे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये येतात. तर आता आपण जे शिकतोय ते लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, लिंक लिस्ट, जे राहुल सर पॅरल तुमचे सेशन चालू आहे त्याच्यामध्ये लिनियर लिंक लिस्ट, लिनियर डेटा स्ट्रक्चर मधला पहिला टाईप लिंक लिस्ट आपण शिकतोय. त्याच्यानंतर काल आपण चालू केलं होतं सी प्लस प्लस, विच इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज, जी डेव्हलप केली कोणी, तर बजाजने स्ट्रॉटस्ट्रोप याने. हा सायंटिस्ट पण ॲट टी बेल लायब्रेटरीचाच आहे. 1985 ला त्यांनी सी प्लस प्लस डिझाईन केली. तर ही डिझाईन करताना त्यांनी सी मध्ये जे प्रॉब्लेम्स होते बेसिक, की सी लँग्वेज मध्ये जे जे प्रॉब्लेम्स होते ते अवॉइड करण्यासाठी त्यांनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज डेव्हलप केली. तिला त्यांनी सी प्लस प्लस म्हटलं. सी प्लस प्लस इज अन एक्सटेन्शन ऑफ सी. सी मध्ये जेवढे जेवढे सपोर्टेड फीचर्स आहेत ते सगळे सी प्लस प्लस मध्ये आहेत. ते सोडून सुद्धा अजून ऍडिशनल फीचर्स त्याने सी प्लस प्लस मध्ये ऍड केले. तर ऍडिशनल फीचर जे ऍड केले त्यालाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, उप्स. तर त्याच्यामध्ये पण मग 5 सब टाईप येतात: क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स आणि ऍब्स्ट्रॅक्शन. तर काल आपण क्लास, ऑब्जेक्ट हे कसं डिझाईन करायचं, प्रोग्राम त्याचा एक बेसिक घेतला होता. त्याच्यानंतर बेसिक सी चा प्रोग्राम करताना आपण 2 लाईन सुरुवातीला लिहितो की हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच अँड युजिंग नेमस्पेस एसटीडी. तर नेमस्पेस मध्ये पण मल्टिपल क्लासेस तुम्ही देऊ शकता आणि हे डिफॉल्ट नेमस्पेस आपण यूज करत असतो. एसटीडी हा कुठला आहे, स्टँडर्ड डिफॉल्ट नेमस्पेस, जो प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. ऑल सी प्लस प्लस क्लास जे असतात ते त्या स्टँडर्ड नेमस्पेस मध्ये असतात. आणि आपण युजर डिफाईन नेमस्पेस पण तयार करू शकतो. तर गोईंग अहेड लेक्चर्स, नेक्स्ट लेक्चर असतील तर ज्यावेळेस नेमस्पेस वगैरेचे कन्सेप्ट आपण घेणार किंवा त्याचे प्रोग्राम घेणार, त्याच्यामध्ये आपण कस्टम नेमस्पेस पण डिझाईन करू शकतो. तर ते प्रोग्राम्स पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सी आणि सी प्लस प्लसचा डिफरन्स वगैरे आपला झाला होता. सी कशी लँग्वेज आहे, स्ट्रक्चर ऑर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हे ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस तुमच्या नोट्स पण काढत चला, कारण नोट्ससाठी स्पेसिफिक आपण काय थांबत नाही. तर ज्यावेळेस कन्सेप्ट होत आहेत किंवा पर्टिक्युलर डेफिनेशन होते एखाद्या टॉपिकची, तर ते तुम्ही नोट्स पण काढत चला तुमच्या रेग्युलर नोट्समध्ये. ह्या नोट्स जे आहेत त्या मी ग्रुपवर सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. बेसिक अंडरस्टँडिंग साठी जेवढं कंटेंट लागतंय, स्टडी मटेरियल, ते सगळं तुम्हाला ग्रुपवर भेटेल. तर सी ही स्ट्रक्चर अँड प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सी मध्ये स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन होतं. म्हणजे प्रत्येक प्रोग्राम जर तुम्ही घेतला तर मेन फंक्शनला जो एंट्री पॉइंट फंक्शन असतो तिथं सुरुवातीला कॉल येतो आणि त्याच्यानंतर जसे मल्टिपल फंक्शन्स आपण एक्झिक्यूट करतो तर त्या फंक्शन बाय फंक्शन तो कंट्रोलर एक्झिक्यूट होतो सी मध्ये. म्हणजे सी प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, एक प्रोसिजर आली की दुसरी प्रोसिजर. त्याच्यानंतर सी प्लस प्लस ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्टच्या थिंकिंग मध्ये किंवा उप्सचे कन्सेप्ट वापरून तुम्ही सी प्लस प्लस चे प्रोग्राम करू शकता. आणि हे आपण काल सुद्धा सांगितलं होतं की सी प्लस प्लस हे एक्सटेन्शन ऑफ सी आहे, ज्याच्यामध्ये सी लँग्वेजचे सगळे फीचर्स तर आहेतच, कारण त्याचा पण आपण एक प्रोग्राम घेतला होता सीचा जसाच्या तसा सिंटॅक्स, आणि आपण काय केलं तर सेम प्रोग्राम डॉट सी प्लस प्लस ने सेव्ह केला होता आणि तो जी प्लस प्लस कंपायर वापरून रन केला होता. तर तो झाला. म्हणजेच तो काय डिनोट करतो की सी प्लस प्लस मध्ये सगळे सी चे फंक्शन्स आहेत. सी मध्ये जेवढे जेवढे होतं ना, जे आपण वरती इथं लिस्ट टाकली की पूर्ण डेटा टाईप,
डायनेमिक मेमरी प्रोग्रामिंग, ॲरे स्ट्रक्चर, हे सगळे कन्सेप्ट सी प्लस प्लस मध्ये पण आहे. ओके, पण सी प्लस प्लस मध्ये ऍडिशनल सपोर्टेड फीचर सुद्धा आहे, जे उप्स चे कन्सेप्ट आहेत ना, क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स आणि ऍब्स्ट्रॅक्शन, हे 5 नाव आलेच पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला व्हॉट इज उप्स विचारतात, म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. त्यालाच मी शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतोय, उप्स, OOPS. ओके, तर ते उप्स आला क्वेश्चन तर हे 5 नावं तुमच्या डोळ्यासमोर लगेच आले पाहिजे. क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स आणि ऍब्स्ट्रॅक्शन. तर हे सगळे उपचे कन्सेप्ट आहेत. आणि सी प्लस प्लस तुम्हाला अलो करते की ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग मध्ये तुम्ही प्रोग्राम करू शकता. ओके, मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग म्हणजे काय, की ऑब्जेक्ट विच इज रिअल लाईफ एंटिटी, म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलं पण रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर त्याला तुम्ही काय देतात, एक एंटिटी देतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल स्टुडंट हा काय एक रिअल लाईफ एंटिटी, ओके, किंवा एम्प्लॉई हा एक रिअल लाईफ एंटिटी. तर स्टुडंट, एम्प्लॉई या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग मध्ये तुम्ही प्रोग्राम करू शकता. म्हणजे मग स्टुडंटचा क्लास येणार, स्टुडंटचा ऑब्जेक्ट येणार, किंवा एम्प्लॉईचा क्लास येणार, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट येणार. अशा थिंकिंग मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. तर ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंगचं जे फीचर्स आहे ते कोण अलो करते, सी प्लस प्लस अलो करते. ते सी लँग्वेज मध्ये नव्हतं फीचर. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणतो की बर्जर स्ट्रोस्ट्रॉबने 1985 ला सी प्लस प्लस लँग्वेज काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सी लँग्वेज मधले जे बेसिक प्रॉब्लेम्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी सी लँग्वेज आणली. तर कुठले कुठले प्रॉब्लेम सी मध्ये होते, तर त्याचं हे एक्झाम्पल आहे की कुठले प्रॉब्लेम होते. बेसिकली सी लँग्वेजचा जर प्रोग्राम तुम्ही बघितला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता की आपण प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज होती, म्हणजे मेन मध्ये तर सगळं आपण लिहू शकत नव्हतो, म्हणून मग फंक्शन आलं. त्याच्यामध्ये पण मल्टिपल फंक्शन्स आपल्याला लिहायला लागत होते. म्हणजे जर तुम्ही कंपनी लेवलला जर बघितला तर त्यावेळेस तिथं काय व्हायचं की मल्टिपल प्रोग्राम्स तुम्हाला लिहायला लागतात सी लँग्वेज मध्ये आणि एकच फाईल बनते. तर तो जो कोड आहे तो मॅनेज करायला डिफिकल्ट जातो. सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल प्रोसिजरच लिहायला लागतात, म्हणजेच मल्टिपल फंक्शन लिहायला लागतात. तर तिथं हा जो कोड आहे तो मॅनेज करायला डिफिकल्ट जातो. कारण याच्यामध्ये जर तुम्हाला नंतर मॉडिफिकेशन आले, एकदा प्रोजेक्ट लाईव्ह झाल्यानंतर त्याच्यात एखादा पर्टिक्युलर पार्ट तुम्हाला जर चेंज करायचा आहे तर तो डिफेक्ट जो फिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अंडरस्टँडिंग त्या फंक्शनचं लागणार आहे किंवा पूर्ण त्या पर्टिक्युलर प्रोग्रामचं लागणार. तर तिथं कोड मॅनेज करायला खूप डिफिकल्ट जातो जर तो लँग्वेज तुमची सी असेल तर. ओके, दुसरं म्हणजे आणि ते सी प्लस प्लस मध्ये इझी होते. म्हणजे सी मध्ये कोड मॅनेजमेंट डिफिकल्ट आहे, सी प्लस प्लस मध्ये कोड मॅनेजमेंट फास्ट आहे किंवा इझी आहे, असं तुम्ही डिफरन्स लिहू शकता. किंवा असं जर क्वेश्चन तुम्हाला आला की सी प्लस प्लसने सी लँग्वेजचे कुठले प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले, तर पहिला कुठला प्रॉब्लेम त्यांनी ओव्हरकम केला की कोड मॅनेजमेंट त्यांनी इझी केलं, जे सी मध्ये डिफिकल्ट होतं. दुसरा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलाय, जो एक्झिस्टिंग कोड जर असेल आणि त्याच्यामध्ये तो कोड तुम्हाला एक्सपांड करायचा तर त्या केसमध्ये सी लँग्वेज मध्ये ते डिफिकल्ट होतं, ते सी प्लस प्लस मध्ये इझी झालं. कारण एक्झिस्टिंग कोड जसाचा तसा ठेवून त्याला काही टच न करता फक्त एक नवीन क्लास किंवा नवीन मेथड्स लिहिल्या तर सी प्लस प्लस मध्ये ते इझी जाते मॅनेज करायला. तर एक्सपांड एक्झिस्टिंग कोड हे इझी जातं सी प्लस प्लस मध्ये, ते डिफिकल्ट जात होतं सी मध्ये. ते सॉल्व्ह केले बजाजने स्ट्रॉस्ट्रॉबने. ओके, त्याच्यानंतर कोड रियुजेबिलिटी सी मध्ये नव्हती. म्हणजे तिथं असं फीचर काही नव्हतं की एखादं ऑलरेडी डिझाईन केलंय आणि त्याचा आपल्याला रियूज करायचंय, तर तो फीचर सी मध्ये नव्हता. तर सी प्लस प्लस मध्ये एक इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट आलाय, जो आपण इन डिटेल पुढे बघणारच आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की सी लँग्वेजने रियुजेबिलिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जिथं पॅरेंट आणि चाइल्ड जर हिरार्की असेल तर पॅरेंटचं सगळं जी अवेलेबिलिटी होती ती सगळी त्याने चाइल्डला अवेलेबल करून दिली. म्हणजेच पॅरेंटचा जो फंक्शन किंवा डेटा टाइप्स होते, तर ह्या केसमध्ये जर इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट जर आपण यूज केला तर तिथं काय होणार आहे, पॅरेंटचे सगळे फीचर्स चाइल्डला सुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहे. रिअल लाईफ मध्ये पण तेच होत.
म्हणजे आपण पण आपल्या साठी सुद्धा तसंच होतं की आपला जर इनहेरिटन्स बघितलं तर आपल्या पॅरेंटची जी प्रॉपर्टी आहे ती नंतर आपल्या चाइल्डला किंवा आपल्याला ती भेटणारच आहे, बरोबर. तर हेच रिअल लाईफ मॅप करायचं काम आहे सी प्लस प्लसने केलं. पूर्ण प्रोग्रामिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तर रिअल लाईफ एंटिटी मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. हे अवेलेबिलिटी कोणी करून दिलंय? बजाजने स्ट्रॉस्ट्रोकने. कुठल्या? बाय युझिंग लँग्वेज सी प्लस प्लस. आणि हेच एक एक्झाम्पल आहे. म्हणजे इनहेरिटन्स जर बघितलं तर तिथं सुद्धा एक रिअल लाईफ कन्सेप्ट युज होते, जिथं पॅरेंटची प्रॉपर्टी सगळी चाइल्डला अवेलेबल होते. तर तिथं रियुजेबिलिटी होते. म्हणजे एकदा जे इन्व्हेंट केलंय, जे एकदा ऑलरेडी डिझाईन केलंय, ते आपण परत परत बनवतो का? नाही बनवत. ते आपण फक्त यूज करतो, बरोबर. फ्रॉम द स्क्रॅच ते डेव्हलप करायची गरज नाही. तर तिथं तुम्ही रियूज करताय. ओके. तर एकदा जे आपल्या पॅरेंट्सने बिल्ड केलंय किंवा ज्यांनी ते काहीतरी कमवलंय, त्या गोष्टी आपण परत परत कमवतो का? नाही, आपण त्या फक्त यूज करतो. तर तोच कन्सेप्ट इनहेरिटन्स म्हणून इथं यूज केलाय सी प्लस प्लस मध्ये. ओके. सी प्लस प्लस मध्ये सगळे रिअल लाईफ एक्झाम्पल्स त्यांनी प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट मध्ये उतरवले. आता ते कसे आपण पुढे पुढे जाऊन बघणार आहोत. त्याच्यानंतर सी लँग्वेज जर आपण घेतली तर याच्यामध्ये कसं होतं की जे अंडरस्टँडिंग असतं प्रोग्रामचं, मोठा प्रोग्राम जर आला तर तिथे इंडिव्हिज्युअल डेव्हलपरलाच ते प्रोग्राम करता यायचं. पण जर टीम असेल तुमची, म्हणजे 6-7 जणांची टीम आहे किंवा 10 जणांची टीम आहे, तर तिथं सी प्लस प्लसचे जर कन्सेप्ट यूज केले आपण, तर क्लास आणि ऑब्जेक्टचं इम्प्लिमेंटेशन नुसार वेगवेगळे क्लास किंवा वेगवेगळे जर इनहेरिटन्स चे कन्सेप्ट असतील, तर त्या केसमध्ये आपण तो पर्टिक्युलर सिनॅरिओ टीम जर असेल तर असाइन करू शकत होतो. पण तेच सी मध्ये जमत नव्हतं. म्हणजे सी मध्ये जर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आलं तर इंडिव्हिज्युअल डिपेंडन्सी राहायची, की ती एका माणसालाच तो कोड एंड टू एंड माहीत राहायचा. तर ते सी प्लस प्लसने सॉल्व्ह केलं. म्हणजे टीम डेव्हलपमेंटचा जर प्रोजेक्ट आला तुमच्याकडे, तर लँग्वेज चूज करताना तुम्ही ऑलवेज काय करणार आहे? सी प्लस प्लसला जास्त प्रेफरन्स देणार. तर हे सगळे प्रॉब्लेम सी प्लस प्लसने ओव्हरकम केले. कुणाचे? तर सीचे. ओके. सी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते म्हणून सी प्लस प्लस आले. तर काहीतरी प्रॉब्लेम आपण ज्यावेळेस म्हणतोय तर हे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवायचे. कोड मॅनेजमेंट डिफिकल्ट होतं सी मध्ये. कोड एक्सपांड करायला, एक्झिस्टिंग कोड एक्सपांड करायलाच, म्हणजे त्यात न्यू फीचर्स ऍड करायला डिफिकल्ट जात होतं. त्याच्यानंतर रियुजेबिलिटीचा कन्सेप्ट नव्हता, जो सी प्लस प्लसने इझिली अवेलेबल करून दिला बाय युजिंग इनहेरिटन्स. त्याच्यानंतर सी प्लस प्लस हे टीम डेव्हलपमेंटसाठी इझी आहे. सी मध्ये सी लँग्वेज ही बेटर कुणासाठी आहे? जिथे इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट केलं जातं, एक किंवा दोनच प्रोग्रामर घेऊन डेव्हलपमेंट केलं जातं, तिथं सी लँग्वेज चूज केली जाते. पण टीम लेवल असेल तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडला प्रेफरन्स दिला जातो. मग ती सी प्लस प्लस असू द्या किंवा जावा असू द्या. आता आपण सी प्लस प्लस शिकतोय म्हणून सी प्लस प्लस वर तुमचा लक्ष ठेवा आता तरी. ओके. हे काय आलंय? सी प्लस प्लस का आली? आणि या नोट्स मध्ये पण तुम्ही ठेवायचं आहे, व्हॉट प्रॉब्लेम सी प्लस प्लस हॅज ओव्हरकम फ्रॉम द सी. आणि त्याच्यामध्ये हे 4-5 पॉईंट. त्याच्यानंतर आपण कालच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलं की एक हॅलो वर्डचा प्रोग्राम आपण घेतला होता आणि एक नॉर्मल क्लासचा प्रोग्राम घेतला होता, ज्याच्यामध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर क्लास मध्ये आपण 2 व्हेरिएबल्स घेतले होते, इंटिजर व्हेरिएबल, आणि त्याला ऍक्सेस केलं होतं बाय युजिंग ऑब्जेक्ट. तर त्याच्यामध्ये पण ज्या पहिल्या 2 लाईन आपण लिहितो ना, की हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच, त्याच्यानंतर युजिंग नेम स्पेस एसटीडी. तर आयोस्ट्रीम ही जी हॅश इन्क्लूड आपण करतो, तर तिथं सगळा जो सी प्लस प्लसचा सेंटॅक्स आहे, सी आउट, सी इन, हे सी प्लस प्लसने प्रोव्हाइड केलेले जे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, त्याचा सगळा कोड कशात असतो? आयोस्ट्रीम मध्ये असतो. तोच आपण सी मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रिंट एफ, स्कॅन एफ किंवा जे इंटरनल फंक्शन्स आहेत सी लँग्वेजचे, तर त्याचा कोड कशात असतो? हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच मध्ये. ओके. तर सी लँग्वेजच्या त्या हेडर्सच्या फाईल्स आणि सी प्लस प्लसच्या हेडर्सच्या फाईल, तर त्या आपण काल पाहिल्या होत्या. सी प्लस प्लस मध्ये आयोस्ट्रीम असणार आहे, युजिंग नेम स्पेस एसटीडी असणार आहे. ओके. तर नेम स्पेस
काय असतो तर नेम स्पेस हा डिफॉल्ट नेम स्पेस असणार आहे बाय युजिंग एसटीडी. युजिंग नेम स्पेस एसटीडी ज्यावेळेस आपण ही लाईन लिहितो तर ह्या नेम स्पेस बाय डिफॉल्ट सगळेच क्लास जे असतात ते स्टँडर्ड नेम स्पेस मध्ये असतात आणि आपण कस्टम नेम स्पेस पण लिहू शकतो. तर नेम स्पेस हा कन्सेप्ट कशासाठी आला की फॉर एक्झाम्पल तुम्ही सेम क्लास मल्टिपल वेळा लिहू शकतात. ओके, म्हणजे डेमो हा क्लास आपण इथं लिहिलाय तर असाच क्लास तुम्हाला दुसरीकडे पण यूज करायचा, म्हणजे ज्या ठिकाणी टीम डेव्हलपमेंट असेल तर तिथं तुम्ही जर सेम नेमिंग कन्व्हेन्शन दिलं क्लासला किंवा फंक्शन्सला तर त्या केसमध्ये सी प्लस प्लस तुम्हाला नेम स्पेस नावाचा कन्सेप्ट देतो, ज्या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलर नेम स्पेस मध्ये त्या पर्टिक्युलर क्लासला टाकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेम स्पेस ए मध्ये तुम्ही हा क्लास लिहिला, त्याच्यानंतर नेम स्पेस बी मध्ये परत हा क्लास यूज करू शकता. म्हणजे जर तुम्ही वेगवेगळ्या नेम स्पेस मध्ये सेम क्लासचे नावं ठेवले तर तो कॉन्फ्लिक्ट येणार नाही. जर एकाच नेम स्पेस मध्ये सगळं लिहिलं तर काय होतं, नेमिंग कन्व्हेन्शनला तुम्हाला तो कॉन्फ्लिक्ट येऊ शकतो. तर हे नेम स्पेस आहे आणि ज्यावेळेस आपण नेम स्पेसचा कन्सेप्ट डिटेलमध्ये घेणार आहे प्रोग्रामिंग मध्ये तर तो जो मी तुम्हाला सिनेरिओ सांगतोय की एका नेम स्पेस मध्ये आपण क्लास लिहू शकतो आणि त्याच क्लासचं नेम आपण दुसऱ्या नेम स्पेस मध्ये पण लिहू शकतो, हे सी प्लस प्लस अलो करत. तर बेसिकली नेमिंग कॉन्फ्लिक्ट जे आहेत की सिमिलर आयडेंटिफायर नेम किंवा सिमिलर फंक्शन नेम किंवा सिमिलर क्लास नेम असं जर असेल तर ते अवॉइड करण्यासाठी नेम स्पेस हा कन्सेप्ट सी प्लस प्लस ने दिला. आणि बाय डिफॉल्ट तुम्ही काय यूज करतोय आपण, स्टँडर्ड नेम स्पेस. ओके, आणि जे स्टुडिओ.एच जे आपण सी लँग्वेज मध्ये वापरतो तर त्याच्याऐवजी सी प्लस प्लस मध्ये काय आलंय, आयो स्ट्रीम, ज्याच्यामध्ये सी आउट आणि सी इन किंवा दुसरे सी प्लस प्लस चे इन बिल्ड फंक्शन त्याचा कोड सगळा कशात असणार आहे, आयो स्ट्रीम मध्ये असणार. तेच सी मध्ये काय 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 कशात होतं, stdio.h मध्ये. ओके, तर हे होतं 2 लाईनचं एक्सप्लेनेशन. पहिल्या ज्या 2 लाईन आपण यूज करतो म्हणजे आयो स्ट्रीम ही सगळ्या याच्यामध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर सगळे क्लास जे असतात सी लँग्वेज मधले तर बाय डिफॉल्ट तुमचा नेम स्पेस काय असणार आहे, स्टँडर्ड नेम स्पेस. तुम्ही कस्टम नेम स्पेस सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. कस्टम कसा करायचा आहे, त्याच्यात क्लास कसा लिहायचा हे प्रोग्राम आपले होणार, पण कन्सेप्ट आता लक्षात ठेवा की नेमिंग कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी नेम स्पेस नावाचा कन्सेप्ट सी प्लस प्लस ने दिलाय. नेमिंग कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय की सेम नेमचे जे क्लास आहेत, सेम नेमचे व्हेरिएबल्स आहेत, सेम नेमचे फंक्शन्स आहेत, असं तुम्ही टीम डेव्हलपमेंट करताना वेगवेगळ्या डेव्हलपर सेम फंक्शन्स नेम किंवा सेम क्लास नेम करू शकतो. पण तो कॉन्फ्लिक्ट येईल ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेट करणार ना प्रोजेक्ट मध्ये, तर तो काय सांगेल की क्लास नेम सेम आहे तुमचं मल्टिपल फाईल्स मध्ये. तर तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही युजिंग नेम स्पेस आणि दॅट पर्टिक्युलर नेम स्पेस असं इम्प्लिमेंटेशन करू शकता. मल्टिपल फाईल्स ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस एका फाईलमध्ये हे दिसणार नाही. कळतंय, म्हणजे टीम डेव्हलपमेंट मध्ये नेमिंग कन्व्हेन्शन जे आहे क्लास नेम किंवा फंक्शन नेम साठी, तर सेम नेम अवॉइड करण्यासाठी किंवा सेम नेमचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तर तो अवॉइड करण्यासाठी नेम स्पेस नावाचा कन्सेप्ट आला आणि तो आपण कस्टम पण करू शकतो. बाय डिफॉल्ट एसटीडी हा सी लँग्वेज स्वतः देतोय आपल्याला, पण आपण स्वतःचे नेम स्पेस सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो. जसे आपण स्वतःचे क्लास ऑब्जेक्ट तयार करतो ना किंवा फंक्शन स्वतः तयार करतो, तसे आपण नेम स्पेस सुद्धा सी प्लस प्लस मध्ये तयार करू शकतो. तर हे होतं नेम स्पेस आणि हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम चं एक्सप्लेनेशन, लाईन नंबर 1 and 2. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असतील तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊयात. आणि हेच सी लँग्वेज मध्ये काय येतंय, stdio.h. काय आलंय, जसं सी लँग्वेज इम्प्लिमेंटेशन आहे ना तसंच इथं आयो स्ट्रीम आहे, फक्त सिंटॅक्स चेंज झालाय. तिकडे प्रिंटएफ स्कॅनएफ होतं, इकडे सी आउट सी इन आहे. आणि सी प्लस प्लसचा सगळा प्रोग्राम आधी सी मध्ये जाईल, सी मधून मग तो प्री प्रोसेसर कडे जाईल, प्री प्रोसेसर कडून असेंब्लर कडे जाईल, असेंब्लर कडून मग तो लोडर कडे जाईल आणि लोडर कडून मग नंतर तो कशात जाणार आहे, रॅम वरती जाणार आहे. तर हे सगळे कन्सेप्ट
तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रोग्रामचं टूल चेन जे आहे की प्रत्येक प्रोग्राम एक्झिक्यूट कसा होतो, तर हे आपलं सुरुवातीला झालंय. त्याच्यामध्ये आपण टूल चेन शिकलो होतो. ती डायग्राम पण तुम्हाला आठवत असेल की सी लँग्वेजचा प्रोग्राम आधी प्री प्रोसेसर कडे जातो, प्री प्रोसेसर कडून तो नंतर मग असेंब्लर कडे जातो, कंपायलर कडे जातो, कंपायलर कडून असेंब्लर कडे जातो, असेंब्लर कडून लिंकर कडे जातो, लिंकर कडून लोडर कडे जातो, आणि तिथं मग डॉट एक्सी फाईल तयार होते आणि ती मग रॅम वरती टाकली जाते लोडर. मग प्रोग्राम रन होतो आणि मग आपल्याला आउटपुट येतं. तर ज्यावेळेस आपण प्रोग्राम कंपाईल करतो तर त्यावेळेस ह्या सगळ्या बॅकएंडला ऑपरेशन्स होत असतात आणि त्याच्यासाठीच कंपायलर, ऑपरेटिंग सिस्टीम, रॅम ह्या सगळ्या डिटेल्स लागत असतात. कळाले? तर व्हिज्युअलायझेशन करताना सिंपल एवढं लक्षात ठेवा की सी प्लस प्लसचा प्रोग्राम सी मध्ये जाणार आहे आणि सी मधून मग तो नंतर प्री प्रोसेसर, कंपायलर, असेंब्लर हे सगळं यूज होऊन, लोडर, लिंकर यूज होऊन मग रॅम वरती जाणार आहे आणि मग तो रन होणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता नेमस्पेस आपलं झालं. त्याच्यानंतर उफ्सचे कन्सेप्ट म्हणजे क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन आणि इनहेरिटन्स हे 5 नावं लक्षात ठेवायची. क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन आणि अजून एक एनकॅप्सुलेशन. ओके, हे लिहून ठेवा. उप्स असं नाव टाका तिथं. उप्सला तुम्ही काय म्हणू शकता, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट, आणि त्याच्यामध्ये हे 6 नावं तुमचे तिथं पाहिजेत. उप्स शिकायचं किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज शिकायची तर त्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट आले पाहिजेत. क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशन. ओके. तर आता आपण एक एक बघणार आहोत त्यात. तिथं हे लिहून झालंय का तुमचं? हे जर लिहून झालं असेल तर चॅट मध्ये सांगा किंवा क्वेश्चन असतील तरी पण विचारा. उप्सचे नाव लिहून झालेत का? मी 1 मिनिट थांबतो लिहून घेण्यासाठी. आणि लिहून झाले असेल तर चॅट मध्ये कन्फर्म पण करा लिहून झालाय असेल. ओके, झालंय लिहून. तर पहिलं काय, क्लास, नंतर ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशन हे सगळे आपण आता 1 बाय 1 बघणार आहोत. क्लास आणि ऑब्जेक्टची ओळख आपली काल पण झाली की क्लास कसा लिहायचा. क्लास हा इंटरनली काय असणार आहे, स्ट्रक्चर सारखाच असतो, फक्त सीचं स्ट्रक्चर आणि सी प्लस प्लसचा क्लास याच्यामध्ये फरक काय की क्लासमध्ये आपण फंक्शन पण लिहू शकतो जे सी मध्ये एरर येत होता. कळतंय? जर सी लँग्वेज मध्ये जर स्ट्रक्चर घेतलं तर त्याच्यामध्ये पण मल्टिपल डेटा टाईप आपण देऊ शकतो आणि क्लासमध्ये पण लिहू शकतो. पण क्लासमध्ये ऍडव्हान्टेज अजून दुसरं काय की फंक्शन आपण इथं लिहू शकतो क्लासमध्ये, जे सीच्या स्ट्रक्चर मध्ये नव्हतं. तर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर अँड क्लास हे पण तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. स्ट्रक्चर मध्ये फंक्शन लिहू शकत नाही, स्ट्रक्चर मध्ये एरर येतो फंक्शन जर लिहिलं. आता आपण बघतोय क्लास. सी प्लस प्लस मधला क्लास हा सगळ्यात पहिला कन्सेप्ट. आणि आजचं लेक्चर जे आहे ना हे लक्ष देऊन ऐका. उप्सचे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील, कारण उप्स हे प्रत्येक लँग्वेज मध्ये येतं. सी प्लस प्लस मध्ये पण येणार आहे, जावा मध्ये पण येणार आहे, PHP मध्ये पण येणार आहे, पायथॉन मध्ये पण येणार आहे. एक फक्त सी लँग्वेज जर सोडलं ना बाकी सगळ्या लँग्वेज मध्ये उप्स आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे तर रिअल लाईफ थिंकिंग मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग एक्झिक्यूट करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. मग रिअल लाईफ थिंकिंग म्हणजेच काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्ट आला ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम करायची किंवा एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टीम करायची, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर तसे क्लास किंवा तसे ऑब्जेक्ट बनवून किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट यूज करून प्रोग्रामिंग तुम्ही तुमचा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकता, जे सी मध्ये होत नव्हतं.
म्हणजेच मल्टिपल एम्प्लॉईचे क्लासेस, मग त्याचे ऑब्जेक्ट्स आपण तसं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. आता क्लासची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर क्लासचं डेफिनेशन कशी सांगायची, तर क्लास इज अन युजर डिफाईन्ड डेटा टाईप विच कंटेन्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. म्हणजेच मग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, तर डेटा टाइप्स, आणि बिहेवियर म्हणजेच फंक्शन. जे आपण इथं सांगतोय की एखाद्या क्लासमध्ये आपण मल्टिपल डेटा टाइप देऊ शकतो, त्यालाच आपण काय म्हणतोय इथं कॅरेक्टरिस्टिक्स, आणि क्लासमध्ये मल्टिपल फंक्शन लिहू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतोय बिहेवियर. इथं क्लिअर आहे? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स? डेटा टाइपला आपण नाव दिलंय कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन्सलाच आपण काय म्हणतोय बिहेवियर्स. तर तीच डेफिनेशन्स तुम्हाला क्लासची सांगायची. क्लास इज अन युजर डिफाईन्ड डेटा टाइप विच कंटेन्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, डेटा टाइपचे जेवढे डेटा टाइप तुम्ही त्याच्यात टाकताय तर त्या क्लासला तेवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, असं त्याचं मिनिंग होतं. जेवढे तुम्ही फंक्शन्स त्याच्यामध्ये टाकताय तेवढे बिहेवियर त्या पर्टिक्युलर क्लासला आहेत, असं त्याचं मिनिंग होतं. म्हणजेच क्लासमध्ये काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे आणि बिहेवियर असणार. कळाले? क्लासचा हा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स कसा आहे, तर क्लास, त्याच्यानंतर क्लास नेम, कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा बिहेवियर्स टाकू शकता. जेच एक्झाम्पल आपण काल पाहिलं होतं. ओके, क्लास, त्याच्यानंतर क्लास नेम, ओपन कर्ली ब्रॅकेट, कॅरेक्टरिस्टिक्स, आणि त्याच्यानंतर बिहेवियर्स. समजलं? इथे एक लिहा, मल्टिपल बिहेवियर्स लिहू शकता, मल्टिपल फंक्शन लिहू शकता, मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, त्यालाच आपण काय म्हणतोय, क्लास म्हणतोय. कळालाय क्लास? आणि मी ज्यावेळेस म्हणतोय ना कळालाय नाही कळालाय, तिथं तुम्ही चॅटमध्ये सांगत राहा की हा पर्टिक्युलर टॉपिक समजला नाही, क्लास नाही समजलाय, ऑब्जेक्ट समजला नाही, तिथं आपण पटकन रिपीट करू शकतो. तिथल्या तिथं डाऊट क्लिअर करून घ्या. पण उपचा कन्सेप्ट एकदा जर तुमचा सुटला, जिथं जर तुम्ही ते नीट अंडरस्टँड करून नाही घेतलं तर उप्स तुम्हाला नंतर समजणार नाही. तर आजचं सेशन, उद्याचं सेशन, हे पहिले 2-3 सेशन आहेत, तिथं लक्ष देऊन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकायचंय तुम्ही. प्रत्येक कन्सेप्ट लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आणि अंडरस्टँडिंग जे आहे ते आपल्याला पार्ट नाही करायचे, डेफिनेशन पार्ट नाही करायची, कन्सेप्ट समजून घ्यायचं. ओके, तर क्लास काय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर असं पण म्हणू शकता. क्लासचा हा पर्टिक्युलर सिंटॅक्स आहे. कळाले? जसं इथं फक्त चेंज होतंय सी लँग्वेज मध्ये, जसं स्ट्रक्चर होतं ना तसंच इथं फक्त क्लास त्याला नाव आलंय, बाकी सगळं सेम. आणि दुसरं ऍडव्हान्टेज काय सी लँग्वेज, C++ मधल्या क्लासमध्ये, तर इथं बिहेवियर म्हणजेच फंक्शन्स आपण त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये ऍड करू शकतो, जे स्ट्रक्चर मध्ये नव्हतं. तिथं फक्त डेटा टाईप टाकू शकत होतो. कळाले? त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट काय की क्लास आला तर क्लासला ऍक्सेस करण्यासाठी दरवेळेस काय लागणार आहे सी लँग्वेज, C++ मध्ये ऑब्जेक्ट. तर ते ऑब्जेक्ट कसं क्रिएट करणार तुम्ही, क्लास नेम, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नेम. कळाले? हा पर्टिक्युलर क्लासचा सिंटॅक्स झाला. आता ऑब्जेक्ट हेच मग रिअल लाईफ एंटिटी मध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट मध्ये ऑब्जेक्ट काय, तर ऑब्जेक्ट काय, तर ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ दॅट क्लास. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास अँड ऑल मेंबर्स ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस थ्रू ऑब्जेक्ट ओनली. म्हणजेच हे जे आपण इथं सांगतोय की त्या पर्टिक्युलर क्लासचे मेंबर म्हणजेच कुठले, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फंक्शन्स, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा बिहेवियर, तुम्ही त्याला म्हणू शकता डेटा टाइप्स किंवा फंक्शन्स. ओके, डेटा टाइपला आपण काय म्हटलंय, डेटाला कॅरेक्टरिस्टिक्स, आणि फंक्शन्सला आपण काय म्हटलंय, बिहेवियर. तर त्या पर्टिक्युलर क्लासचे जे बिहेवियर्स किंवा फंक्शन्स आहेत ते ऍक्सेस करण्यासाठी काय लागणार आहे, ऑब्जेक्ट लागणार आहे. तर तेच ह्या पर्टिक्युलर लाईन मध्ये आपण लिहिलंय. Object is an instance of a class. All the members of that class can be accessed through object. कळाले? त्याच्यानंतर ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ड एंटिटी. फॉर एक्झाम्पल चेअर, कार, पेन, मोबाईल, लॅपटॉप. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ना की प्रोग्रामिंग हे रिअल लाईफ एंटिटी मध्ये आपण हे करू शकतो C++ मध्ये, तर ऑब्जेक्ट हे काय, एक रिअल लाईफ एंटिटी जी तुम्ही प्रोग्रामिंग थ्रू पण मॅप करू शकता. रिअल लाईफ एंटिटी म्हणजे ज्याला काहीतरी अस्तित्व आहे. फॉर एक्झाम्पल चेअर, कार, पेन, मोबाईल, लॅपटॉप.
हे काय झालं, सगळ्या रिअल लाईफ एंटिटी. फॉर एक्झाम्पल स्टुडंट, एम्प्लॉई, ह्या सगळ्या काय आहेत, रिअल लाईफ एंटिटी आहेत. काय आले, त्यालाच आपण काय म्हणतोय, ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इन अदर वर्ड्स ऑब्जेक्ट इज अन एंटिटी दॅट हॅज स्टेट अँड बिहेवियर. म्हणजेच त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला काय असणार आहे, काहीतरी स्टेट असणार आहे किंवा फंक्शनॅलिटी असणार आहे. एम्प्लॉईला काय असणार आहे, काहीतरी फंक्शनॅलिटी असणार आहे. लॅपटॉप जो आहे त्याला काहीतरी फीचर्स असणार, त्याला फंक्शन असणार आहे. पेनला सुद्धा काहीतरी स्वतःचं फंक्शन आहे, बरोबर. तर प्रत्येक एंटिटीला काय असतं, स्वतःचं काहीतरी बिहेवियर असतं. तर ह्याच गोष्टी आपण इथं केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथं काय दिले, स्टुडंट. म्हणजे मग स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करताना हा असा सिंटॅक्स यूज करतो आपण. क्लासला जर सिंटॅक्स यूज करायचा असेल तर हा सिंटॅक्स. त्याच्यानंतर स्टुडंटचा जर सिंटॅक्स असेल, तर स्टुडंटचा क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम हा सिंटॅक्स आपण ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी वापरतो. आणि हा सिंटॅक्स आपण स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट क्रिएट करतानासाठी पण वापरलेला आहे. समजतंय, तिकडे सुद्धा आपण असाच सिंटॅक्स वापरला होता, स्ट्रक्चरचं नेम आणि ऑब्जेक्टचं नेम, आणि मग आपण त्या स्ट्रक्चरचे पॅरामीटर ऍक्सेस केले होते. हे क्लिअर आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट क्रिएट कसं करायचं. आणि ऑब्जेक्ट क्रिएट केलं तुम्ही तरच त्याला मेमरी अलोकेट होणार आहे. क्लास हे काय रे, फक्त स्ट्रक्चर आहे किंवा तो पर्टिक्युलर साचा आहे की तो सांगतो की ह्या पर्टिक्युलर टेम्पलेटमध्ये एवढे क्लास एवढं पर्टिक्युलर डेटा सेट असणारे आणि एवढे फंक्शन्स असणारे. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लास आणि ऑब्जेक्टला कसं कन्सिडर करू शकता, आणि ऑब्जेक्ट क्रिएट झालं तरच त्या क्लासला तेवढी मेमरी असाइन होणार आहे. आता रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही घेतलं तर फॉर एक्झाम्पल आता आपण एखादा बंगला किंवा काहीतरी घर बांधायला काढतो, तर त्या केसमध्ये, आणि हे लक्ष देऊन ऐका एक्झाम्पल, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट आपण कसं शिकतोय. आता याच्यामध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल वापरताना फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय, एखादा बंगलो किंवा घर डिझाईन करताय, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो रे, आधी काहीतरी साचा त्याचा काढून घेतो, म्हणजेच प्लॅन क्रिएट करून घेतो. आणि प्लॅन मध्ये सांगतो की इथं आपलं पर्टिक्युलर फंक्शनिंग असं असणार आहे, इथं पर्टिक्युलर तेवढे फ्लॅट असणार आहेत, इथं किचन असणार आहे, त्याच्यानंतर इथं हॉल असणार आहे. आणि हे सगळं इम्प्लिमेंट करायला आपण पूर्ण एक त्याची डायग्राम काढून घेतो. त्याच्यानंतर आपण हे पण एस्टिमेट काढतो की इथं आपल्याला किती क्वांटिटी डेटा सेट लागणार आहे, म्हणजे सिमेंट किती लागणार आहे, त्याच्यानंतर विटा किती लागणार आहेत, त्याच्यानंतर माणसाचं मॅन्युअल आवर्सचं इनपुट किती लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, आधी इस्टिमेट्स काढून घेतो. त्यालाच जर तुम्ही उपच्या कन्सेप्ट मध्ये मॅप करायचं घेतलं तर त्या कन्सेप्टला तुम्ही क्लास म्हणू शकता. क्लास म्हणजे काय रे, फक्त एक कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर आहे, जो तुमचा फक्त साचा क्रिएट करतो, म्हणजेच एक टेम्पलेट क्रिएट करतो आणि सांगतो की याच्यामध्ये एवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहेत, एवढ्या बिहेवियर्स येणार आहेत. ओके, हा एक क्लास होता. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं घर पूर्ण बांधून होणार आहे, तेवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शनॅलिटी म्हणजेच बिहेवियर इम्प्लिमेंट झाल्यानंतर जे तुमचं घर पूर्ण बांधून होणार आहे, म्हणजेच त्याला काय म्हणतो, रिअल लाईफ एंटिटी. आतापर्यंत ज्यावेळेस तो कागदावर होता, म्हणजे तुमची बिल्डिंग किंवा तुमचा बंगलो हा सुरुवातीला ज्यावेळेस फक्त टेम्पलेट म्हणजेच त्या पर्टिक्युलर कागदावरती होता, तोपर्यंत काय होता, त्याला काहीतरी अस्तित्व होतं का, नव्हतं. तो काय होता, रिअल लाईफ एंटिटी नव्हता. कळतंय, रिअल लाईफ एंटिटी. रिअल लाईफ एंटिटी कधी झालाय, ज्यावेळेस तुमचं पूर्ण घर बांधून होईल त्यावेळेस तुम्ही त्याला बंगलो असं नाव देणार आहे, म्हणजेच ती काय झाली, रिअल लाईफ एंटिटी. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मध्ये ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज ऑलवेज रिअल लाईफ एंटिटी. ज्याला काहीतरी अस्तित्व आहे, जी रिअल लाईफ एंटिटी आहे, त्यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतरच मेमरी अलोकेट होणार. क्लास हा फक्त तुमचा टेम्पलेट सांगतो की एवढे कॅरेक्टरिस्टिक्स येतील, एवढे बिहेवियर येतील. क्लासला मेमरी अलोकेट होत नाही. मेमरी अलोकेट कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवणार त्यावेळेस मेमरी अलोकेट होते. आणि रिअल लाईफ मध्ये पण तेच होतं, ज्यावेळेस रिअल लाईफ एंटिटी दिसायला लागते त्यावेळेसच त्याला मेमरी अलोकेट होते. आधी टेम्पलेट असते, एक नॉर्मल कागद असतो. कळाले, बंगलोचं एक्झाम्पल तुम्ही अंडरस्टँड करा. आता दुसरं एक्झाम्पल क्लास आणि ऑब्जेक्टचं रिअल लाईफ मॅपिंग करण्यासाठी मी सांगतोय
की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सी लँग्वेज आणि सी प्लस प्लस इथं कम्पेअर करा, की सी लँग्वेज मध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय की प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज, बरोबर. सी लँग्वेज काय प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि सी प्लस प्लस ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जिथं रिअल लाईफ एंटिटी मध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो. सी लँग्वेज मध्ये काय की स्टेप बाय स्टेप आपल्याला फंक्शन्स लिहायला लागतात आणि खूप सारं मॅन्युअल इंटरॅक्शन वगैरे वाढतं. आता तुम्ही हेच कम्पॅरिझन जर इथे एक्झाम्पल मध्ये केलं तर सी लँग्वेज मध्ये आता फॉर एक्झाम्पल गणपतीचं एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा, की ज्यावेळेस गणपती बनवतो आपण मॅन्युअली, बरोबर. तर कुंभार वगैरे गणपती बनवतात गावाकडे, तर तिथं जर तुम्ही एक्झाम्पल ठेवलं तर फॉर एक्झाम्पल त्याला सुरुवातीला छोटं गाव आहे, तर तिथं 10 ते 15 गणपती त्याला बनवायचे, तर तो हाताने तिथं स्टेप बाय स्टेप त्याला गणपती बनवणार आहे. मग स्टेप बाय स्टेप मध्ये त्याचे मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन्स येणार, म्हणजे माती येईल, शाडूची माती येईल, पाणी येईल, हा त्याचं काय आलं कॅरेक्टरिस्टिक्स. आणि फंक्शन्स म्हणजे काय की गणपती बनवणं, मग त्याला कलर देणं, नंतर तो वाळायला ठेवणं, त्याला पॉलिशिंग करणं आणि नंतर तो विकणं, हे काय झालं की फंक्शन झाले सेपरेट त्याचे. पण ह्या गोष्टीमध्ये काय होतं रे, तर प्रत्येक गणपती मॅन्युअली बनवत होता, प्रत्येक फंक्शन तो स्वतः एक्झिक्यूट करत होता आणि त्या फंक्शनचं आउटपुट तसं तसं दिसत होतं आणि तो ते 10 ते 15 गणपती त्याने बनवले आणि विकले. तर ह्या स्टेपमध्ये त्यांनी स्ट्रक्चर किंवा प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच वापरला होता. एक प्रोसिजर झाल्यानंतर दुसरी प्रोसिजर त्यांनी यूज केली होती. आता तेच सी प्लस प्लस मध्ये कसं आहे समजून घ्या, की आता जर तो प्रत्येक गणपती असा मॅन्युअली क्रिएट करत राहिला, म्हणजे 10 ते 15 सुरुवातीला ऑर्डर होती तेवढे त्यांनी बनवले आणि विकली, पण नंतर तेच त्याचं पॉप्युलरिटी वाढली आणि त्याला नंतर ऑर्डर आली 50 गणपती बनवायची, तेव्हा पण त्यांनी ते मॅन्युअली बनवून दिले, प्रत्येक गणपती मॅन्युअल बनवून त्यांनी दिला. पण नंतर मग त्याची पॉप्युलरिटी आणखी वाढली आणि दुसऱ्या गावात किंवा शहरात सुद्धा त्याला ऑर्डर यायला लागल्या पुढच्या वर्षी, आणि त्या ऑर्डरचा काउंट इतका वाढला की तो मॅन्युअली करणं शक्य नव्हतं. म्हणजेच 10,000 किंवा 5,000 गणपतीची ऑर्डर त्याला आली तर तो बनवू शकतोय का प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजनी? नाही. प्रत्येक गोष्ट तो स्वतः फंक्शन लिहून तसं एक्झिक्यूट करून 1 बाय 1 तसं बनवू शकत नाही. तर मग त्यांनी युक्ती सुचवली आणि तिथं काय केलं की त्यांनी साचा त्या पर्टिक्युलर गणपतीचा बनवला आणि तो साचा यूज करून त्यांनी 5,000 काय 10,000 काय 20,000 काय गणपती बनवले. तर ह्या प्रोग्रामिंग कन्सेप्ट मध्ये काय झालं की त्याचं वर्क वाचलं, त्याला रियूज करता आला. एकदा साचा बनवला तर तो काय झाला मल्टिपल ठिकाणी यूज करता आला आणि त्याला पाहिजे तसं आउटपुट तिथून घेता आला. तर इथं सी प्लस प्लसचे फंक्शन जे आहेत, इनहेरिटन्स आहे किंवा क्लास आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, हे फीचर्स आता तुम्ही मॅप करा. जो साचा त्याने तयार केला होता ना एकदा, तर त्याला तुम्ही काय म्हणायचंय, क्लास म्हणायचं, बरोबर. क्लास हा काय टेम्पलेट, त्यांनी काय सांगितले की त्यांनी फक्त तो पर्टिक्युलर साचा बनवून दिलाय, त्याला काही अजून एंटिटी किंवा रिअल लाईफ एंटिटी गणपती तयार होऊन झालेला नाही, गणपतीची मूर्ती त्याच्यामध्ये तयार झालेली नाही, बरोबर. ती गणपतीची मूर्ती ज्यावेळेस पूर्ण तयार होईल, म्हणजेच तो त्या साच्यावरून गणपती बनवेल आणि त्याच्यानंतर त्याला कलरिंग वगैरे पॉलिशिंग वगैरे करेल, मल्टिपल फंक्शन्स त्याच्यामध्ये यूज करून, तर आणि त्याच्यानंतर तो फायनली गणपती बनणार आहे. तर या केसमध्ये काय होते, ज्यावेळेस तो गणपती बनवतो म्हणजे पूर्ण गणपती बनलेला दिसतो, त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर एक्झाम्पलला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट करू शकता. ऑब्जेक्ट काय, रिअल लाईफ एंटिटी, त्या मूर्तीला तुम्ही म्हणू शकता की ही गणपतीची मूर्ती आहे. पण ह्या केसमध्ये जर काय झालं तर तुम्ही बघा की सी लँग्वेजच्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तो मॅन्युअली प्रत्येक वेळेस प्रोसिजर बाय प्रोसिजर जात होता, तर तिथं त्याला एवढं मोठं काम करता येत नव्हतं. म्हणजे फास्ट आउटपुट किंवा जास्त क्वांटिटी असणारा प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करता येत नव्हता. तर तिथं त्यांनी काय केलं, ज्यावेळेस 1000 किंवा 5,000 गणपतीची ऑर्डर आली, तर तिथं त्यांनी असा कन्सेप्ट यूज केला, जिथं त्यांनी साचा तयार केला आणि नंतर मग तसं इम्प्लिमेंटेशन केलं आणि ती ऑर्डर त्यांनी दिली. तर ह्या एक्झाम्पल मध्ये जो टेम्पलेट असतो म्हणजे जो साचा असतो, तर त्या कन्सेप्टला तुम्ही काय म्हणा, क्लास म्हणा, आणि त्याच्यानंतर जी मूर्ती पूर्ण क्रिएट झाली, जी रिअल लाईफ एंटिटी आहे, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय होतं की जास्त आउटपुट तुम्हाला तिथं भेटलंय आणि
ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट जे आहेत ते सगळे तिथं यूज झालेत. ओके, प्रत्येक ठिकाणी म्हणजे सीच वापरलं पाहिजे असं नाही. सी चे स्वतःचे काही ऍडव्हान्टेज आहेत, सी प्लस प्लस चे स्वतःचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. ओके, तर हे दोन एक्झाम्पल तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल साठी क्लास आणि ऑब्जेक्ट हे समजण्यासाठी यूज करू शकता. आता क्लास आणि ऑब्जेक्ट हे आपलं आतापर्यंतच्या कन्सेप्ट मध्ये झालंय. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट ज्यावेळेस क्रिएट करतो ना त्यावेळेसच त्याला मेमरी अलोकेट होते, आणि आपण काल मेमरी पण क्रिएट करून पाहिली होती साईज ऑफ ऑपरेटर यूज करून. तर साईज ऑफ आपण जर यूज केलं त्या पर्टिक्युलर क्लासला तर काय होतंय की आपल्याला त्या पर्टिक्युलर क्लासची साईज भेटते, आणि साईज मध्ये तो काय सांगतोय की किती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच किती व्हेरिएबल आपण त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. तर ती साईज आपल्याला कधी भेटणार आहे, जर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर. विदाउट क्रिएट अन ऑब्जेक्ट यू कॅन नॉट ऍक्सेस साईज किंवा इनिशियलाइज किंवा तो पर्टिक्युलर व्हेरिएबल किंवा फंक्शन हे पण तुम्ही क्लास मधलं ऍक्सेस करू शकत नाही. क्लास मधलं काही पण ऍक्सेस करायचं असेल तर काय लागणार आहे तुम्हाला, ऑब्जेक्ट लागणार. ही लाईन फॉर एक्झाम्पल म्हणजे तीस ऑल द मेंबर्स ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस थ्रू द ऑब्जेक्ट. हेच मी आतापर्यंत सांगत होतो. म्हणजे क्लासमध्ये जेवढे कॅरेक्टरिस्टिक किंवा फंक्शन असणार आहे ते क्रिएट करायला तुम्हाला ऑब्जेक्ट लागणार. विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट यू कॅन नॉट ऍक्सेस एनिथिंग. त्याच्यानंतर क्लास ऑब्जेक्ट वगैरे झालं, त्याच्यानंतर हे कन्सेप्ट पण पिक्चर मध्ये येतात, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. तर हे पण आपल्या डिटेलमध्ये होईल. आता समजण्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की कन्स्ट्रक्टर हा ऑलवेज मेमरी इनिशियलायझेशन किंवा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल इनिशियलायझेशन, क्लास इनिशियलायझेशन साठी कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कारण इंटरनली ज्यावेळेस तुम्ही कुठला डेटा टाईप त्या क्लासमध्ये लिहितात तर त्याला काहीतरी मेमरी भेटणार आहे, बरोबर, आणि त्याला काहीतरी आर व्हॅल्यू एल व्हॅल्यू हे पण कन्सेप्ट लक्षात ठेवा की त्याला व्हॅल्यू असाइन होईल, काहीतरी ऍड्रेस असाइन होईल. तर तो व्हेरिएबल जो क्रिएट केलाय त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन होणार आहे, म्हणजेच इनिशियलायझेशन होणार आहे. तर इनिशियलायझेशन साठी ऑलवेज कन्स्ट्रक्टर यूज केलं जातं. हा नवीन कन्सेप्ट आहे सी प्लस प्लस मधला कन्स्ट्रक्टर. इनिशियलायझेशन साठी कन्स्ट्रक्टर यूज केलं जातं, आणि ती जी इनिशियलायझेशन झालेली मेमरी याला कोणीतरी डिलीट पण केलं पाहिजे. तर तो डिलीट करायचं काम कोण करतंय, सी प्लस प्लस मध्ये डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा ऑलवेज कॉल होतो, कुठला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर प्रत्येक प्रोग्राम मध्ये. त्याच्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण आपण लिहू शकतो, कॉपी कन्स्ट्रक्टर पण आपण लिहू शकतो. हे प्रोग्राम्स आपले येतील ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर आपण इन डीप शिकणार आहोत त्यावेळेस. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कन्स्ट्रक्टर हा इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतो, डिस्ट्रक्टर हा डी इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतो. मेमरी इनिशियलायझेशन साठी कन्स्ट्रक्टर यूज होणार आहे इंटरनली, ती मेमरी डिलीट करायचं काम कोण करतंय, डिस्ट्रक्टर. ओके, क्लास ऑब्जेक्ट झालंय. त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट आहे, उप्स मधला तिसरा कन्सेप्ट. त्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्शन ही जी फीचर हे फक्त सी प्लस प्लस मध्ये आलंय, ज्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता की हा व्हेरिएबल कुणी ऍक्सेस केला पाहिजे, हा व्हेरिएबल क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू द्यायचा का नाही, हा व्हेरिएबल पॅरेंट पासून चाइल्ड ऍक्सेस करून द्यायचा का नाही. हे जर तुम्हाला ट्रीट करायचं असेल किंवा प्रोग्राम मध्ये यूज करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ऍब्स्ट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट सी प्लस प्लस मध्ये यूज करू शकता, जो उप्सचा तिसरा पॉइंट आहे. तर याची डेफिनेशन सांगताना तुम्ही सांगू शकता, ऍब्स्ट्रॅक्शन इज अन एंटिटी विच इज हायडिंग इंटरनल कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम द आउटसाइड ऑफ द प्रोग्राम. कळाले? तर ऍब्स्ट्रॅक्शन काय करते, तुमच्या इंटरनल कॉम्प्लेक्सिटी किंवा इंटरनल ऍक्सेस करायचे ज्या फीचर्स आहेत तो हाईड करतो, तो दाखवत नाही की माझ्याकडे काय डेटा आहे. आणि ऍब्स्ट्रॅक्शन हे सी प्लस प्लस ने कसं इंटिग्रेट केलंय, तर ऍब्स्ट्रॅक्शन अचीव झालंय काय, कुठला कन्सेप्ट यूज करून, ऍक्सेस स्पेसिफायर. कालच्या प्रोग्राम मध्ये बघा आपण क्लास क्रिएट केला ना, तर इथं पब्लिक लिहिलं होतं, जिथं आपण व्हेरिएबल्स वगैरे केले होते तर तिथं आपण काय केलं होतं, ऍक्सेस स्पेसिफायर यूज केला होता, पब्लिक. तर तो हा जो पब्लिक आहे हा ऍक्सेस स्पेसिफायर नावाचा कन्सेप्ट आहे, आणि तो कुठून येतो, तर ऍब्स्ट्रॅक्शन मधून. तो काय सांगतोय की हायडिंग इंटरनल कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम द आउटसाइड. क्लास मधलं कुठला कन्सेप्ट, कुठला व्हेरिएबल, कुठलं फंक्शन बाहेर ऍक्सेस करू द्यायचा की नाही द्यायचं, हे काम कोण सांगतंय, ऍक्सेस स्पेसिफायर, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, ऍब्स्ट्रॅक्शन. ओके,
तर ऍक्सेस स्पेसिफायर जर तुम्हाला डेफिनेशन त्याची लिहायची असेल तर ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, इट इज द कन्सेप्ट विच इज यूज टू डिसाइड वेदर पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक or behavior is accessible to the outside to the class or not. म्हणजेच त्या पर्टिक्युलर क्लास मधला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा बिहेवियर याला तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू द्यायचं की नाही हे कोण सांगतंय, ऍक्सेस स्पेसिफायर सांगतो. ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये पण 3 टाईप आहेत, सब टाईप, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. त्याच्यातला पब्लिक हा काय करतो, पब्लिक सांगतो की पब्लिक सगळीकडे ऍक्सेस आहे. त्यालाच तुम्ही नॉर्मली याच्यामध्ये रिअल लाईफ एंटिटी मध्ये जर मॅप करायचं असेल तर पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, तिथं काही लिमिटेशन्स नाही. मग तिथे मग तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल कुठले पण मॅप करू शकता जे आपल्या रिअल लाईफ वर्ल्ड मध्ये सुद्धा पब्लिकली ऍक्सेसिबल असतात. फॉर एक्झाम्पल बस सुविधा किंवा ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, शाळा, कॉलेजेस, जेडीपीचे, तर ते कसे असतात, पब्लिक असतात, सगळ्यांसाठी अवेलेबल असतात. सरकारी हॉस्पिटल्स हे काय असतात, सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल असतात, त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक. तिथं असा ऍक्सेस स्पेसिफायर किंवा असं काही कंट्रोल केलेलं नाही, प्रायव्हेट नाही तिथे काहीच. आणि तोच कन्सेप्ट त्यांनी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये टाकला. कळालंय? तर पब्लिक म्हणजेच काय, तो व्हेरिएबल किंवा फंक्शन हा सगळ्यांसाठी अवेलेबल होणार आहे, क्लासमध्ये पण, क्लासच्या बाहेर पण, आणि मेन फंक्शन मध्ये पण. तर पब्लिक हे आपलं झालंय किंवा तो आपण कमिंग लेक्चर्स मध्ये घेतोय. पण ज्यावेळेस ऍक्सेस स्पेसिफायर हा कन्सेप्ट आपण शिकणार, त्याचे मल्टिपल प्रोग्राम्स वगैरे घेणार, त्याच्यामध्ये हे सगळे आपले होणार आहेत पुढे जाऊन. ऍक्सेस स्पेसिफायर कुठले कुठले आणि त्याचे प्रोग्राम्स कसे लिहायचे ते कन्सेप्ट आता फक्त शिकून घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे तो काय, एनकॅप्सुलेशन. पुढचा पॉइंट जो आहे तो काय, एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, रॅपिंग ऑफ डेटा अँड फंक्शन इन सिंगल युनिट इज कॉल्ड एनकॅप्सुलेशन. आणि एनकॅप्सुलेशन कसं अचीव झालंय, तर एनकॅप्सुलेशन म्हणजे काय की डेटा आणि फंक्शनला तो सिंगल युनिट मध्ये रॅप करतो. तर एनकॅप्सुलेशन आता तुम्हाला लगेच कन्सेप्ट आतापर्यंत जे झाले त्याच्यावरून तुम्हाला कळेल की एनकॅप्सुलेशन कसं अचीव केलंय. तर एनकॅप्सुलेशन इज अचीव बाय युजिंग क्लास. ओके. एनकॅप्सुलेशन हा कन्सेप्ट जो आहे तो कसा अचीव झालाय सी लँग्वेज मध्ये, बाय युजिंग क्लास. कारण क्लासमध्येच आपण काय करतोय की डेटा आणि फंक्शन या एका एंटिटी मध्ये आपण काय करतोय, रॅप करतोय. क्लास जर लिहिला तर तुम्ही बघा इथं काय, इंट आणि ए आणि बी हे काय आहेत, डेटा म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तो पर्टिक्युलर डेटा आहे. आणि फंक्शन माय फन नावाचं एक आहे फंक्शन, तर ते आपण काय केलंय, रॅप केलंय एका पर्टिक्युलर युनिटमध्ये, आणि त्या युनिटला आपण काय नाव दिलंय, क्लास. तर हा कन्सेप्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, एनकॅप्सुलेशन. समजलं एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, तर क्लास हा कन्सेप्ट यूज करून C++ ने एनकॅप्सुलेशन अचीव केलेला आहे. ऍब्स्ट्रॅक्शन अचीव कुठला कन्सेप्ट यूज करून केलंय, ऍक्सेस स्पेसिफायर. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, हायडिंग इंटरनल कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम आउटसाइड. ओके. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम, पुढचा कन्सेप्ट. पॉलिमॉर्फिझम काय की सेम नेम आपण एखाद्या फंक्शनला असाइन करतो पण त्याचं बिहेवियर वेगवेगळं आहे. ओके. असाइनिंग द सिंगल नेम विथ मल्टिपल बिहेवियर. सेम नेम आपण कुठल्या तरी फंक्शन्सला असाइन करतो पण त्याचं बिहेवियर वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामध्ये पण 2 सब टाईप पडतात, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता पॉलिमॉर्फिझम रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही मॅप करायचं घेतलं तर गणपतीचंच एक्झाम्पल डोळ्यासमोर घ्या, जिथं आपण ब्रश हा जो आहे तर तो काय करतो, आपण कलर देण्यासाठी पण वापरतो. कलर दिल्यानंतर आपण तो गणपती वाळायला ठेवतो आणि वाळल्यानंतर शेवटी परत आपण काय करतो, फिनिशिंग करण्यासाठी परत तोच ब्रश आपण यूज करतो. म्हणजे ब्रश एकच आहे
पण त्याचे काय झाले, फंक्शन्स दोन आहे. एक कुठला फंक्शन आहे कलर देणं आणि दुसरं फंक्शन आहे पॉलिशिंग करणं. तर तिथं हा कन्सेप्ट मॅप करा, पॉलिमॉर्फिझम. सेम नेम विथ मल्टिपल बिहेवियर. एकच नेम आहे त्या फंक्शनला, पण त्याचं काय बिहेवियर वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामध्ये पण दोन सब टाईप पडतात पॉलिमॉर्फिझम मध्ये, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर C++चं उप्स हा कन्सेप्ट शिकताना प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही रिअल लाईफशी मॅप करा. क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, समजलंय? त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन. हे प्रत्येक जे रिअल लाईफचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, क्लास ऑब्जेक्ट साठीच जे बिल्डिंग बांधायचे एक्झाम्पल सांगितलं, गणपतीचं एक्झाम्पल सांगितलं, ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण पब्लिक सर्व्हिसेस, प्रायव्हेट सर्व्हिसेस बघितल्या, तर त्याच सगळ्या कन्सेप्ट प्रोग्राम मध्ये त्यांनी इथं यूज केलं. कळालंय? पॉलिमॉर्फिझम झालं. त्याच्यानंतर इनहेरिटन्स. आणि इनहेरिटन्स हे पण समजायला सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही आपलं स्वतःच एक्झाम्पल टाकायचे पॅरेंट चाइल्ड हिरार्कीचं. तर इनहेरिटन्स हा काय करतोय, आपलं रियुजेबिलिटी असाइन करतोय. आणि C++ मध्ये रियुजेबिलिटी यूज करून फीचर्स यूज करायचं काम कोणी केलंय, इनहेरिटन्सने. इट प्रोव्हाइड्स रियुजेबिलिटी वेअर चाइल्ड क्लास कॅन बी यूज फीचर्स ऑफ पॅरेंट क्लास. म्हणजे पॅरेंटचे जेवढे फीचर्स होते ते सगळे आपण चाइल्डला देऊ शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. आणि त्याने काय होते, रियुजेबिलिटी वाढते. म्हणजे एकदा जे तुम्ही इन्व्हेंट केलेलं आहे पॅरेंट क्लासने, ते आपण परत परत फ्रॉम द स्क्रॅच तयार करायची गरज आहे का? नाही. आपल्याला फक्त त्याला यूज करायचं. आणि रिअल लाईफ मध्ये पण आपण तेच करत असतो. तर त्याच्यामध्ये पण मग सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स, हे सगळे सब टाइप्स पडतात. हे आपण इन डिटेल्स बघणार आहोत इनहेरिटन्स सेपरेट बघताना. त्याच्यानंतर जे मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक, फ्री आपण सी मध्ये बघितलं होतं. तर C++ मध्ये त्याचे वेगळे कन्सेप्ट आहेत, न्यू आणि डिलीट. तर डायनॅमिक मेमरी आपल्याला क्रिएट करायची, तर आपण काय करणार आहे, न्यू हा ऑपरेटर यूज करणार आहे. ती मेमरी झालेली जी क्रिएट झाली, डायनॅमिक मेमरी क्रिएट झालेली हिप वरती, ती जर डिलीट करायची असेल तर आपण डिलीट ऑपरेटर यूज करणार. म्हणजे जेच तिकडं मॅलॉक आणि फ्री होतं ते इकडे रिप्लेस कुठल्या कन्सेप्टने झालंय, न्यू आणि डिलीट. तर हे सगळं आज आपला सिलेबस C++चा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मध्ये कुठले कन्सेप्ट येतात, प्रत्येक कन्सेप्टची डेफिनेशन. त्याच्यानंतर नेम स्पेस का दिलाय, कळालंय? आयो स्ट्रीम हे पॅकेज का यूज करायचंय, क्लास, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, ऍब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन साठी C++ मध्ये नवीन काय आले. हा सगळा काय आपला C++चा सिलेबस. हा आपण गोइंग अहेड लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. कळालंय? याच्यामध्ये कन्सेप्ट शिकताना आता आपण क्लास आणि ऑब्जेक्टचा एक एक प्रोग्राम घेतलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपलं एखादं ऍक्सेस स्पेसिफायर पण झालंय, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. आणि बाकीचे जे आहेत ते आपण डिटेल्स मध्ये घेणार आहेत. एनकॅप्सुलेशन तर डायरेक्ट आपलं झालेलंच आहे, की कारण क्लासमध्येच आपण काय करतोय, डेटा आणि फंक्शन हे काय करतोय, रॅप करतोय एका सिंगल युनिट मध्ये. आणि एनकॅप्सुलेशन हे कसं अचीव झालंय, तर बाय युजिंग क्लास. तर एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, क्लास, ऑब्जेक्ट, हे जे बिहेवियर्स आहेत हे आपले ऑलरेडी पहिला प्रोग्राम जो आपण काल घेतला होता त्याच्यामध्ये झालाय. ओके. आणि प्रोग्राम C++चा लिहिताना, C++चा प्रोग्राम लिहिताना काय करायचंय, ह्या पहिल्या दोन ज्या लाईन आहेत, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, त्याच्यानंतर युजिंग नेमस्पेस std, हे द्यायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, क्लास डिझाईन करायचा आहे. हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम मी परत सांगतो. क्लास घेतल्यानंतर क्लासचा सिंटॅक्स असा, त्याच्यानंतर इंट मेन घ्यायचे आणि रिटर्न इंट आहे म्हणून काय रिटर्न 0 असणार त्याचा. आता क्लास आपण तयार केलाय तर काय होणार आहे, क्लासचा ऑब्जेक्ट पण असणार आहे. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करताना क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम हे इथं द्यायचं. एवढा साचा तयार करून घ्यायचा, क्लास, ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर ठरवायचं की तुम्हाला काय काय लागणार आहे. क्लासमध्ये मग तुम्हाला मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स टाकायच्यात, नाही टाकायच्यात, त्याचा पर्टिक्युलर ऍक्सेस स्पेसिफायर कुठला यूज करायचा, फंक्शन्स कसं द्यायचं,
इंट मेन मधून त्याला परत कॉल कसं द्यायचं. पण ह्या ज्या म्हणजे 7-8 लाईन लिहिल्यात तर सी प्लस प्लसच्या एव्हरी प्रोग्राम मध्ये ऍटलिस्ट तुम्ही स्टार्ट करताना एवढं टाकायचंच. पहिल्या 2 लाईनचं एक्सप्लेनेशन पण आपलं झालंय. आयो स्ट्रीम काय करते तर तो काय करणार आहे, सी आउट सी इनचा कोड त्याच्यामध्ये ठेवतोय युजिंग नेम स्पेस एसटीडी. नेम स्पेस कशासाठी तर नेमिंग कॉन्फ्लिक्ट जे तुम्ही क्लास फंक्शन्स किंवा व्हेरिएबल्सला सेम देतात तर त्या केसमध्ये कॉन्फ्लिक्ट नाही यायला पाहिजे ज्यावेळेस टीम लेवलला तुम्ही प्रोजेक्ट करतात त्यावेळेस. तर नेमिंग कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी सी प्लस प्लसने नेम स्पेस नावाचा कन्सेप्ट आणलाय, जिथं तुम्ही युजर डिफाईन नेम स्पेस पण स्वतः युजरचे नेम स्पेस तयार करू शकता. पण डिफॉल्ट नेम स्पेस कुठलाही एसटीडी ज्याच्यामध्ये आपले सगळे क्लासेस स्टोअर असणार आहेत. कळाले. त्याच्यानंतर क्लास हा काय सांगतो की क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन्स. तर क्लासमध्ये तुम्ही मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन्स टाकू शकतात. पण क्लासला मेमरी तेव्हाच क्रिएट होईल ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार त्यावेळेस. ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी, कळतंय, किंवा ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. ऑब्जेक्ट क्रिएट केलं तरच मेमरी अलोकेट होणार आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केलं म्हणजे त्याला मेमरी अलोकेट होईल किंवा इनिशियलाइज होईल तो. तर इनिशियलायझेशन साठी मग कन्स्ट्रक्टर पिक्चर मध्ये येतं आणि जे इनिशियलायझेशन झालंय त्याला परत डिलीट करायचं काम कोण करतंय, डिस्ट्रक्टर करतो. बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रोग्राम मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो म्हणजे होतोच. तर ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर हे डेप मध्ये जाणार आहे त्यावेळेस आपण ते सगळे कन्सेप्ट बघणार आहोत. आता हा जो कन्सेप्ट आहे की फॉर एक्झाम्पल क्लास घेतला, त्याचं ऑब्जेक्ट घेतलं आणि इथं आता मला काय करायचंय की आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की इथं मला काय करायचं, एम्प्टी क्लासचं साईज प्रिंट करायची. तर आपण साईज ऑफ काल पाहिलं होतं की साईज ऑफ मध्ये आपण जर व्हेरिएबल दिले तर तो तेवढ्या व्हेरिएबलची साईज आपल्याला देतो. तर आता इथं मला डीओबीजे प्रिंट करतो मी. क्लासमध्ये माझं एक पण व्हेरिएबल नाहीये तर ह्या प्रोग्राम मध्ये त्याचं आउटपुट किती यायला पाहिजे. काल आपण बघितलंय 2 इंटिजर दिले तर त्या केसमध्ये आपल्याला आउटपुट आलं होतं. किती आलं होतं तर 2 इंटिजरसाठी 8 आलं होतं. त्याच्यानंतर 2 इंटिजर आणि एक कॅरेक्टर घेतला कालच्या एक्झाम्पल मध्ये तर तिथं आपलं आउटपुट आलं 12, बरोबर ना. आणि 12 का आलं तर पॅडिंग नावाचा कन्सेप्ट यूज झाला. आयडियली त्याची मेमरी तेवढीच होती की 2 इंटिजरसाठी 8 आणि कॅरेक्टरसाठी +1 म्हणजे 8 + 1 किती होतं 9. पण तरी आउटपुट मध्ये आपल्याला किती आलं होतं 12. तर 12 का आलं होतं तर 3 बाईट त्यांनी पॅडिंग साठी घेतले होते, 4च्या पटीमध्ये अलोकेट केलं होतं. काय ते तर सेम मला सांगा आता इथं क्लास नावाचा कन्सेप्ट यूज केला सी प्लस प्लस मध्ये. ऑब्जेक्ट ऑफ एम्प्टी क्लास मी प्रिंट करतोय. तर या प्रोग्रामला तुम्ही कसं कन्सिडर करू शकता, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट साईज ऑफ एम्प्टी क्लास. काल आपण 2 व्हेरिएबलची साईज आपण प्रिंट केली होती बाय युजिंग साईज ऑफ. तर त्याच्यामध्ये पण सिमिलर कोड लिहिला होता, फक्त 2 इंटिजर आपण इथे टाकले होते आणि त्याची साईज प्रिंट केली होती. तिथं आपल्याला 8 आलं होतं. तर आता मला इथं सांगा एम्प्टी क्लासची साईज किती येईल, कोणी सांगू शकतंय का? आणि ट्राय करा आन्सर द्याय, चुकलं तरी चालेल. बरं ठीक आहे, अजून सोपं करू. मी काय करतो, पब्लिक याच्यामध्ये एक इंटिजर लिहितो. याचं तर यायलाच पाहिजे, हे आपलं कालच झालं. एक इंटिजर घेतलाय आणि त्याची साईज प्रिंट केली. याचा आन्सर किती येईल चॅट मध्ये सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. एक इंटिजर घेतलाय, साईज प्रिंट केली इन सी प्लस प्लस प्रोग्राम. साईज प्रिंट करताना तो क्लास घेतलाय, तो व्हेरिएबल क्लास मध्ये टाकलाय. त्याच्यानंतर आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि सी आउट मध्ये साईज ऑफ म्हटलंय. ट्राय करेल का कोणी? चुकलं तरी चालेल पण आन्सर द्यायचं. आणि चुकलं तर मी तुम्हाला कालच सांगितलं इथं काय चुकलं तर काय असं शिक्षा वगैरे नाही. चुकू द्या. चुकल्यानंतर तुम्ही काहीतरी शिकणार आहे. चुकल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपल्याला हे आलं नाही तर आपण कालचा प्रोग्राम केला असतं तर आपल्याला आलं असतं. ओके. आणि साईज ऑफ हे आपलं खूप वेळा झालंय म्हणजे. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आली तर सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज यायला पाहिजे. फक्त तुम्ही शिकताय कसं हे महत्वाचं.
जर तुम्ही फक्त परीक्षेत पास होण्यासाठी शिकताय तर मग तुम्हाला परीक्षेत मार्क मिळतील, पण ती लँग्वेज किंवा तो कन्सेप्ट तुम्ही शिकणार. पण जर तुम्ही तो कन्सेप्ट एकदा म्हणजे इंटरनली जाऊन शिकला की तो ऍक्च्युअल फंक्शन कसा वर्क होतो, तो पर्टिक्युलर लूप कसा वर्क होतो, इंटरनली काय होत असेल, तो कसा सेव्ह झालाय, बरोबर, तो लूप कसा फिरलाय, त्याच्यानंतर त्याच्यावरची कंडिशन कशी लागली, तर ह्याचा विचार ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला तो पूर्ण आयडिया येईल त्या प्रोग्रामची. आणि कन्सेप्ट शिकताना प्रत्येक वर्ड, प्रत्येक लाईन बाय लाईनचं कन्सेप्ट माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल हॅश इन्क्लूड काय, त्याच्यानंतर इथं आयो स्ट्रीम काय, युजिंग नेम स्पेस एसटीडी काय, क्लास हा वर्ड काय असतो, हा पर्टिक्युलर डेमो दिलाय याचं नाव काय, बरोबर, हे सगळं आलं पाहिजे. आता 2-3 जणांचे आन्सर आलेत. 4 सांगितलंय. एका पर्टिक्युलर व्हेरिएबलला जर आपण घेतलं आणि प्रिंट केलं तर त्याची साईज किती येते, तर 4 बाईट. ओके, आपण इथं आता प्रिंट केलंय तर याचं 4 बाईट इथं याची साईज सांगितली. आउट साईज ऑफ क्लास बीओबीजे डेमो. ओके, त्या पर्टिक्युलर क्लासची साईज आपण इथं प्रिंट केली आणि ती आपल्याला आली 4. त्याच्यानंतर आपण काय करू, ओके, आउटपुट दिसतोय सगळ्यांना. साईज ऑफ क्लास डेमो इज 4. 4 का आली तर एक इंटिजर घेतला होता म्हणून. आता मी काय करतोय, हा इंटिजर काढतोय आणि हा प्रोग्राम पण सगळ्यांनी करायचा आहे. साईज ऑफ एम्प्टी क्लास. साईज ऑफ एम्प्टी क्लास म्हणजे एम्प्टी का म्हणतोय, तर त्याच्यामध्ये काहीच नाही, एम्प्टी कॅरेक्टरिस्टिकच नाही, त्याच्यामध्ये डेटा स्टोअरच केलं नाही मी काय. एम्प्टी क्लास, तर त्याची साईज किती येईल, त्याचं एक आन्सर आलंय माझ्याकडे आतापर्यंत, एक जणांनी दिलंय आन्सर. त्याच्यानंतर दुसऱ्याचा एकाचा आन्सर आलाय गार्बेज. आणि आपण कॉलमध्ये आहोत 7 जण, तर बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. आणि हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, विचार करायला लावणारा क्वेश्चन आहे की साईज ऑफ, व्हॉट इज साईज ऑफ एम्प्टी क्लास. क्लास मध्ये आपण काय करतो रे, कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन्स लिहितो. साईज ऑफ जो दाखवतो तो ऑलवेज कशाची दाखवतो, कॅरेक्टरिस्टिकची, फंक्शनची साईज दिसत नसते. आता या एक्झाम्पल मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक नाही आणि फंक्शन पण नाही, हा एम्प्टी क्लास, तर एम्प्टी क्लासची साईज किती येणार आहे. बाकीच्यांनी पण आन्सर द्यायचं ट्राय करा, चुकू दे चुकलं तर, पण इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. ओके ओके ओके, आता 3 जणांचे आन्सर आलेत. साक्षीचा आन्सर आलाय विदाउट डेटा टाइप साईज ऑफ इज 1 बाईट. ओके, त्याच्यानंतर किशोरचा आन्सर आलाय गार्बेज आणि कुणालचा आन्सर आलाय 0. 3 जणांनी आन्सर द्यायचं ट्राय केलंय. बाकीच्यांनी पण ट्राय करा की आपल्याला पण काहीतरी आन्सर सांगता येईल, ज्या तुम्हाला आन्सर त्याच वेळेस सांगता येईल ज्यावेळेस तुम्ही खरंच प्रोग्रामिंग बिल्ड करेल. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की प्रोग्राम रन करायचा आहे. प्रोग्राम जर तुम्ही रन करत नसतील तर त्याचा काहीच फायदा होत नाही. तर प्रोग्राम जर रन करायचा असेल तरच तुम्ही लँग्वेज किंवा कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट ठेवा, ज्यावेळेस तर तुम्हाला प्रोग्रामिंग करायचंय तर. ओके, आणि इझी आहे, प्रोग्राम रन करणं खूप अवघड नाही. तर त्या गोष्टी शिकत चला. प्रोग्राम एडिटर वगैरे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि प्रोग्राम टाईप करून रन करायचं चालू करा. तर याचं एक्सप्लेनेशन मी सांगतोय की ज्यावेळेस आपण डेटा टाईप म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स क्लासमध्ये देतो, तर तो काय सांगतोय की जेवढे कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहेत किंवा जेवढे डेटा टाईप त्याच्यामध्ये आहेत तेवढी साईज तो देतो. काल फॉर एक्झाम्पल आपण 2 इंटिजर घेतले तर त्याने 8 सांगितलं, 2 इंटिजर आणि 1 कॅरेक्टर घेतलं तर त्यांनी 12 सांगितलं, 1 इंटिजर घेतलं तर त्यांनी काय सांगितलं, साईज ऑफ इज 4 बाईट. ओके, आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काहीच घेत नाही, तर काहीच जर आपण घेतलं नाही तर त्याची साईज आता आपण प्रिंट करू. तर तो काय करेल, त्याची साईज दाखवेल 1 बाईट. तर ही 1 बाईट काय येते, आता पुढचा क्वेश्चन की
ही जी 1 बाईट साईज आहे ना, म्हणजे 1 बाईट देण्याऐवजी त्यांनी 0 द्यायला पाहिजे होतं, असं आपलं म्हणजे लॉजिकल थिंकिंग होतं की हा एमटी, याच्यामध्ये एक पण डेटा टाईप नाही, कॅरेक्टर पण नाही, तरी पण त्यांनी काय दिलंय 1 बाईट दिलंय. ही 1 बाईट का देतो, तर तो का देतो, तर युनिक एक्झिस्टन्स हा त्या पर्टिक्युलर क्लास साठी असावा मेमरीमध्ये, म्हणून तो काय करतो, कमीत कमी साईज किती आहे, तर 1 बाईट आहे, म्हणून तेवढी साईज तो त्याला असाइन करतो. तर जर तुम्हाला असा क्वेश्चन आला, तर पहिला क्वेश्चन तुम्हाला येईल, व्हॉट इज साईज ऑफ एम्प्टी क्लास, तर त्या केसमध्ये काय सांगायचंय, 1 बाईट. त्यानंतर दुसरा क्वेश्चन त्याच आन्सर वरती येऊ शकतो की व्हाय साईज ऑफ एम्प्टी क्लास इज 1 बाईट, तर त्याचा आन्सर काय सांगायचंय, 1 बाईट इज ड्यू टू it's given the 1 byte memory for the unique existence of that class, which is minimum memory which is allocated by compiler. कळालंय की मिनिमम मेमरी जो कंपायलर देतो, जी 1 बाईट असणार आहे, ती का देतोय, तर क्लाससाठी युनिक एक्झिस्टन्स असावा मेमरीमध्ये, म्हणून तो काय देतोय, 1 बाईट मेमरी देतो. आणि हा प्रोग्राम सगळ्यांनी रन करायचा. समजलं? तर प्रोग्राम सी प्लस प्लसचा कसा टाईप करायचा आहे, कसं लिहायचंय, ते आपलं सगळं झालंय. फॉर एक्झाम्पल इथं आता मला इंट ए देतो मी, त्याच्यानंतर एखादं फंक्शन पण लिहितो, व्हाईडला बाकीचे सगळे कन्सेप्ट सीचेच आहेत. फंक्शन लिहिणं कसं, त्याचा सिंटॅक्स कसा, असं फंक्शन्स किंवा डेटा टाईप डिक्लेअर करण्यामध्ये काही नवीन याच्यामध्ये जादू नाही. सेम सिंटॅक्स इकडे पण यूज होतो. इथं तुम्ही टाकू शकता इनसाइड माय फन, आणि हा फंक्शन आपण इथं क्रिएट केला. मग आता याला ऍक्सेस कसं करायचं, ऍक्सेस करताना आता आपण इथं काय केलंय, याचं पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर घेतलाय. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आपण दिला, ऑब्जेक्ट जर डीओबीजे यूज केलं, त्याला इनिशलाइज करायचं ए नावाच्या फंक्शनला, व्हेरिएबलला, त्याला इनिशलाइज आपण असं करू शकतो. त्याच्यानंतर इनिशियलाइज जे केलंय आपण, ते आपण काल प्रिंट पण करून पाहिलं होतं की प्रिंट आपण कसं करू शकतो त्याला. तर ती जी व्हॅल्यू इनिशियलाइज केली, तर ती आपण अशी घेऊ शकतो. सी प्लस प्लस मध्ये ज्यावेळेस आपण स्लॅश एन जे यूज करतो ना सी मध्ये, तर याच्यामध्ये काय एनडीएल नावाचा व्हेरिएबल आपल्याला यूज करायला लागतो. हा एनडीएल काय करतो, न्यू लाईन प्रिंट करतो. आता जर इथं बघितलं, ए नावाचा व्हेरिएबल आपण घेतला होता इंटिजर, त्याला इनिशियलाइज केलं, त्याला असाइन केली व्हॅल्यू 10, ती प्रिंट केली आपण. प्रिंट करताना प्रिंट एफचं इकडं रिप्लेसमेंट काय झालंय, सी आउटनी हा सिंटॅक्स यूज केला. ऑब्जेक्ट डॉट ए म्हटलं तर आपल्याला ते 10 त्याची व्हॅल्यू भेटली. एनडीएल ला आपण यूज केलं तर न्यू लाईनला गेलो. त्याच्यानंतर साईज ऑफ आपण प्रिंट केलं, इथं ती साईज ऑफ आलंय डीओबीजेचं 10. ओके, 4 आलंय. 4 का आलं, तर एक इंटिजर आहे म्हणून. त्याच्यानंतर आता फंक्शनला अजून आपण कॉल केलं नाही, तर फंक्शनचं जी व्हॅल्यू होती इनसाइड माय फन, हे आपल्याला अजून प्रिंट झालं नाही. तर फंक्शनला मग कॉल करायचं सिंटॅक्स कसा, ऑब्जेक्ट डीओबीजे डॉट माय फन, त्या फंक्शनला तुम्ही असा कॉल देऊ शकता. याच्यामध्ये वेगळं काहीच नाही, जे सगळे सी लँग्वेज मध्ये आपण शिकलोय ना, फंक्शनला कॉल करणं, व्हेरिएबल डिक्लेअर करणं, ते सगळं इथं येतंय. आता इथं हे बघा, इनसाइड माय फनचा कोड इथं कॉल झालाय. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, इथं एनडीएल पण टाकू. एनडीएल टाकलं तर आपल्याला आउटपुट जरा व्यवस्थित दिसेल. ओके, हे बघा, आता इथं व्हेरिएबल इनिशियलाइज केला, ऍक्सेस केलाय, एनडीएल नी न्यू लाईनला प्रिंट केलंय, साईज ऑफ प्रिंट केलंय, साईज ऑफ नंतर आपण काय केलंय, फंक्शनला कॉल दिले. फंक्शनला कॉल देताना ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम यूज केलं. तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम यूज केलंय, तरच तो त्या पर्टिक्युलर फंक्शनला कॉल करू देतो. कळतंय? पहिल्या आउटपुट मध्ये आपल्याला आलं नव्हतं इनसाइड माय फन, हा कोड कशात आहे, त्या फंक्शन मध्ये, तसा तो एक्झिक्यूट झालाय. समजलंय? आणि सी लँग्वेजचे सगळे कन्सेप्ट इथं यूज होतात. इथं मग तुम्ही लूप लावू शकता, तुम्हाला प्रिंट करायचं असेल ते सगळं प्रिंट करू शकता. समजले? हे सगळं इकडं येणार आहे. पण बेसिक जे होतं की एनकॅप्सुलेशन कसं अचीव करतोय आपण, बाय युजिंग क्लास. एनकॅप्सुलेशन काय आहे, बाइंडिंग द डेटा or characteristics and function in a single unit.
म्हणजेच क्लासमध्ये आपण तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकता, फंक्शन लिहू शकता इन अ सिंगल युनिट. सिंगल युनिट कुठलं आहे? क्लास. बाय युजिंग क्लास तुम्ही एनकॅप्सुलेशन अचीव्ह करू शकता. ऍब्स्ट्रॅक्शन काय की ऍब्स्ट्रॅक्शन इज हायडिंग द इंटरनल कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम द आउटसाइड ऑफ द वर्ल्ड किंवा आउटसाइड ऑफ द क्लास. तर त्या डिटेल्स हाईड करायचं काम कोण करतंय? ऍक्सेस स्पेसिफायर. आणि ऍक्सेस स्पेसिफायर यूज करून तुम्ही ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करू शकता C++ मध्ये. ऍक्सेस स्पेसिफायर पण 3 टाईपचे आहेत, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. आता आपण शिकतोय तो काय? पब्लिक. पब्लिक काय सांगतो? सगळीकडे ऍक्सेस करायला दे. जर तुम्ही पब्लिक लिहिलं नाही तर बाय डिफॉल्ट तो काय होतो? प्रायव्हेट होतो. आणि प्रायव्हेट जर लिहिलं तर तो काय करतो बघा? ऍक्सेसच करू देत नाही क्लासच्या बाहेर. मग क्लासच्या बाहेर तुम्ही मेन मध्ये असा नाही तर कुठं पण असा, इथं लगेच त्याने एरर मारला. काय एरर मारला? तर तो काय सांगतोय की तुम्हाला ऍक्सेसिबल नाहीये. कळतंय? इनऍक्सेसिबल. त्याने लगेच एरर मारला की तो पब्लिक नाहीये, तो काय बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. बाय डिफॉल्ट बिहेवियर काय असतं ऍक्सेस स्पेसिफायरचं? प्रायव्हेट. जर लिहिलं नाही तर तो काय सांगतो? प्रायव्हेट. त्याच्यामुळे तो जर आपल्याला ऍक्सेस करू द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लिहायला लागतंय? पब्लिक. पब्लिक नाही लिहिलं तर कंपाईल टाइमलाच एरर मारणार. हे बघा, रिटर्न करतानाच तो सांगतोय की दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल इज इनऍक्सेसिबल. फंक्शनला पण त्यांनी तेच केलं, फंक्शनला पण सांगितलं इनऍक्सेसिबल. बरोबर. म्हणून तो ऍक्सेस करायचं काम जो आहे तो दाखवण्यासाठी आपल्याला ऍक्सेस स्पेसिफायर यूज करायला लागतो. आणि इथं आपण यूज केलाय पब्लिक. पब्लिक नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट तो घेणार आहे प्रायव्हेट. प्रायव्हेट लिहिलं तर तो ऍक्सेस करू देत नाही. प्रायव्हेट म्हणजे त्याची ओन प्रॉपर्टी असते. प्रायव्हेट मध्ये त्याचा पूर्ण हक्क असतो. तो प्रायव्हेट म्हणजे क्लासमध्येच ऍक्सेस करू देईल, क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू देणार नाही. समजलंय? याच्यामध्ये डाऊट्स कोणाला? आज आपण थांबूया. डाऊट्स नसतील तर, क्वेश्चन असतील तर विचार, नाहीतर आज आपल्याला थांबायचं. आणि असाइनमेंट करायच्यात. असाइनमेंट मध्ये लिहून घ्या की बेसिक सी प्रोग्राम, त्याच्यानंतर साईज ऑफ ऑपरेटर यूज करून तुम्हाला क्लास मध्ये 3 व्हेरिएबल घ्यायचे, 2 इंटिजर 1 कॅरेक्टर आणि प्रिंट करून दाखवायचंय साईज ऑफ मध्ये. ही दुसरी असाइनमेंट. तिसरी असाइनमेंट एम्प्टी क्लास प्रिंट करायचा आहे, एम्प्टी क्लास आणि त्याचे साईज ऑफ प्रिंट करायचं. बरोबर. त्याच्यानंतर चौथी 4 असाइनमेंट झाल्या. 5वी असाइनमेंट कुठली की एका क्लासमध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायच्या आणि बिहेवियर म्हणजेच फंक्शन पण घ्यायचे, आणि कॅरेक्टरिस्टिकला पण ऍक्सेस करायचंय आणि फंक्शन्सला पण ऍक्सेस करायचं. हा 5वा प्रोग्राम. आणि त्याच्या आधी मध्ये सगळ्यात बेसिक प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला होता की सी लँग्वेजचा सगळा कोड लिहायचा, @include_studio.h, नॉर्मल प्रिंटएफ वगैरे सगळं, आणि काय करायचंय .cpp ने सेव्ह करायचंय. तर तो सेव्ह होतोय का नाही रन करून बघायचा. तो काय सांगतोय की सी चे सगळे फंक्शन आलेत आणि G++ हा कंपायलर करून तो प्रोग्राम रन होणार. कळतंय? जर जी लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितली, C++ इज अन एक्सटेन्शन ऑफ C. C++ has all that features which are available in C language with additional few features which are comes from object oriented concept. C++ मध्ये C सगळं आहे आणि ऍडिशनल कन्सेप्ट पण आहेत जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधून आलेत. मग ऍडिशनल ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट हे कुठले? हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे हे 6 नाव: क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशन. क्लास ही रिअल लाईफ एंटिटी नाहीये. क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड बिहेवियर्स. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स डेटा आणि बिहेवियर्स मीन फंक्शन. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ द क्लास. ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी. आता क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये मग तुम्ही बंगलोचं एक्झाम्पल टाका, जिथं आपण जो साचा तयार करून घेतो किंवा टेम्पलेट तयार करून घेतो कागदावर, तो काय असतो? क्लास असतो. पण ऑब्जेक्ट कधी क्रिएट होईल? ज्यावेळेस तुमचं पूर्ण बंगलो तयार होईल, ज्याला काहीतरी मेमरी इनिशियलाइज होईल, त्याचे फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि बिहेवियर दिसायला लागतील, तर ज्यावेळेस त्याचं पूर्ण रिअल लाईफ एंटिटी मध्ये कन्व्हर्जन होईल त्यावेळेस ते ऑब्जेक्ट तयार झालं. कळालं? आणि तेच प्रोग्राम मध्ये पण होतंय. नुसता क्लास क्रिएट करून मेमरी अलोकेट होणार नाही. जोपर्यंत ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही तोपर्यंत त्याचे फीचर्स ऍक्सेस करता येणार नाही. पॉलिमॉर्फिझम काय की सेम नेम विथ मल्टिपल बिहेवियर. त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला रिअल टाइमचं एक्झाम्पल सांगितलं होतं की गणपतीचा तो ब्रश, तो काय करतोय? कलर द्यायचं पण काम करतोय आणि फिनिशिंगचं पण काम करतोय. बरोबर. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम मध्ये 2 सब टाईप येतात,
फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. इनहेरिटन्स मध्ये आपण काय केलंय की त्या कन्सेप्ट मध्ये यूज करून पॅरेंटचे सगळे फीचर्स आपण चाइल्डला ऍक्सेस करू शकतो. आणि इनहेरिटन्स यूज करून आपण रियुजेबिलिटी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय C++ मध्ये. रियुजेबिलिटी यूज करता येते जर तुम्ही इनहेरिटन्स कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला तर. त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन आपण बघितलंय, हायडिंग द इंटरनल डिटेल्स फ्रॉम द आउटसाइड ऑफ द वर्ल्ड. आणि ऍब्स्ट्रॅक्शन हे कसं अचीव्ह झालंय तर ऍक्सेस स्पेसिफायर नावाचा कन्सेप्ट यूज करून. ऍक्सेस स्पेसिफायर हे का यूज करायचंय तर त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला कुठे ऍक्सेस करू द्यायचंय हा जो डिनोट करतो त्याला आपण ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतो. त्याच्यामध्ये पण सब टाईप येतात 3, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. पब्लिक काय सांगतो की सगळीकडे ऍक्सेसिबल आहे, प्रायव्हेट काय सांगतोय की फक्त क्लासमध्ये ऍक्सेसिबल आहे, आणि प्रोटेक्टेड कधी पिक्चर मध्ये येतं तर ज्यावेळेस तुम्ही इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करता म्हणजेच पॅरेंट आणि चाइल्ड हिरार्कीचं क्लासचं स्ट्रक्चर, त्या केसमध्ये मग प्रोटेक्टेड पिक्चर मध्ये येतो. प्रोटेक्टेड काय सांगतो की स्वतः क्लासमध्ये पण ऍक्सेसिबल आहे आणि एका चाइल्ड मध्ये पण ऍक्सेसिबल आहे, तर तिथं तुम्ही प्रोटेक्टेड यूज करू शकता. त्याच्यानंतर एनकॅप्सुलेशन आपलं झालं. एनकॅप्सुलेशन तर कशाने अचीव्ह होतंय क्लासमध्ये, बरोबर. क्लास यूज करून यू कॅन अचीव्ह द एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन काय आहे? रॅपिंग ऑफ द डेटा अँड फंक्शन इन अ सिंगल युनिट. आणि ते सिंगल युनिट त्यालाच आपण काय म्हणतो? क्लास. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स, मल्टिपल फंक्शन टाकू शकतो. ओके, कोणाला काही डाऊट्स? C++ चा प्रोग्राम रन कसा करायचा आहे? G++चं त्याला हे लागतं कंपायलर, जर तुम्ही लिनक्स यूज करत असाल तर. आणि नॉर्मल तिकडे विंडोजचं सिमिलर फ्लो यूज करायचा जो तुम्ही सी साठी यूज केला होता तोच, फक्त .C++ नावाने प्रोग्राम सेव्ह करायचे. हॅश इन्क्लूड हे 2 नावं आलेच पाहिजेत, आयोस्ट्रीम आणि युझिंग नेमस्पेस. नेमस्पेस कस्टम पण लिहू शकतो. नेमस्पेस कशासाठी आलाय तर नेमिंग कन्व्हेन्शनचं प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी. सेम नेम नसले पाहिजेत टीम लेवलला जर तुम्ही प्रोजेक्ट डिझाईन करत असाल तर तिथं आपण तुम्ही स्वतःचा ओन नेम स्पेस डिझाईन करू शकता. आणि आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट आपण आज बघितला की साईज ऑफ एम्प्टी क्लास आणि साईज ऑफ मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स इनसाइड क्लास. म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर साईज ऑफ किती येत आहे, त्याच्यानंतर तुम्ही साईज ऑफ प्रिंट करताय विदाउट एनी व्हेरिएबल, तर त्या केसमध्ये तो कसा वर्क करतो. आणि विदाउट व्हेरिएबल, विदाउट एनी कॅरेक्टरिस्टिक असेल तर साईज ऑफ किती येणार आहे? 1 बाईट. 1 बाईट काय येतोय तर तो काय डिनोट करतोय की युनिक एक्झिस्टन्स. त्या क्लासला काहीतरी अस्तित्व द्यायचं काम तो करतोय, आणि तेच काय करतोय की लेस मेमरी विच इज अवेलेबल इन कंपायलर. तर सगळ्यात लेस मेमरी जास्तीत जास्त किती असणार आहे? 1 बाईट. तर तेवढी मेमरी त्यांनी दिली युनिक एक्झिस्टन्स साठी क्लासच्या. समजलंय? आजचं जे सेशन झालंय ते महत्वाचं आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टने जर तुम्ही विचार केला तर हे परत परत बघा, जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ह्या एक्झाम्पल क्लिअर होणं महत्वाचं आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का आलंय तर तुम्हाला आता थोडीफार आयडिया आली असेल तर रिअल लाईफ एंटिटी मध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो, जे C लँग्वेज मध्ये अवेलेबल नव्हतं. C लँग्वेज मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते, खूप सारे म्हणजे प्रत्येक लँग्वेजचा एक काहीतरी म्हणजे ऍडव्हान्टेज असतं. काही C लँग्वेजचे ऍडव्हान्टेज आहेत, काही C++ चे ऍडव्हान्टेज आहेत. पण टीम डेव्हलपमेंट किंवा रियुजेबिलिटी जिथं करायची, जिथं कोड एक्सपांड करायचंय, न्यू फीचर्स ऍड करायचे किंवा कोड मॅनेज करायला इझी जात नव्हतं, हे सगळे प्रॉब्लेम C मध्ये होते आणि ते ओव्हरकम करायचं काम कोणी केलंय? C++. ओके, C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ओके, आज भरपूर पाठ झालाय, तर कोणाला डाऊट असतील तर विचारा, नाही तर आज आपण थांबू.